देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सृजन क्रिएशन सविनय सादर करीत आहोत दीर्घांक अभिवाचन मोतूर. रावसाहेब रंगनाथ बोराडे यांच्या रहाटपाळणा कादंबरीवर आधारित मराठवाडी भाषेतील दीर्घांक मोतूर. नाट्यलेखन विठ्ठल सावंत, संगीत साथ विठ्ठल सावंत आणि डॉक्टर नरेश तांबे. पात्र परिचय रत्ना कृतिका भोई, पुष्पा सोनाली राजे, भौतिक नैना मेहता, आदिनाथ ओमकार खोचरे, शिवनाथ ध्रुव पगारे. सविनय सादर करीत आहोत दीर्घांक अभिवाचन मोतूर. प्रवेश पहिला. स्थळ 30-40 वर्षांपूर्वीचा काळ. मराठवाड्यातील एक खेडे. रंगमंचावर एका बाजूला कौतिकचे घर तर दुसऱ्या बाजूला आदिनाथचे घर. मध्यभागी वाट आहे. तिथून आदिनाथच्या विहिरीकडे जाण्याचा रस्ता आहे. विहिरीचा अर्धा कठाडा दिसतोय, अर्धा आतमध्ये आहे हे सूचित होते. काळोखात बैलगाडीचा, घुंगरांचा आणि 2 स्त्रियांमधील संवाद ऐकू येतो. आहे अजून किती लांब आहे ग गाव? आलंच की, हेच आहे आपल्या कौतिक मावशीचं गाव. कसलं गाव आहे कोणाला ठाव. आपलं गाव बरं म्हणायची वेळ येऊनी म्हणजे झालं. आई तू बघ कसा बघतोय. या गावात बी कावळे कुत्रे आहेत वाटतं ग. असले तरी आपण आपल्या मर्यादेत राहावं. चल उतर. बैलगाडी थांबण्याचा आवाज. दोघीही उतरतात. 2-2 गाठी घेऊन प्रवेश करतात. मावशे, ए कौतुक मावशे, म्या रत्ना. आले आले. आलीस? म्या तुझीच वाट बघत होते बघ. पुष्पाला आता ओळखताच येई नाही. लहान असताना बघितली होती. पोरं कधी मोठी होतात नवा. मावशी आजी यायचं का घरी? अगं घरी राहण्यासाठीच आलीस नव. मग त्यात काय विचारायचं, या की. दोघी सामान घेऊन आत जातात. काय ग मावशे, घरात पाणी भरून ठेवत नाही वाटतं. मला एकटीला कितीसे पाणी लागतं या. आजी विहीर कुठे आहे ती दाखव, मी पाणी घेऊन येते. अंगणाच्या डाव्या बाजूला हाय बघ. पुष्पा गागर घेऊन बाहेर अंगणात येते. तिचं लक्ष शिवनाथकडे जाते. तो मशीनवर चोळी शिवत असतो. त्याचेही लक्ष जाते. दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात. त्याच घरात आदिनाथ वावरत असतो, काम करीत असतो. आतून रत्ना पाणी भरण्यासाठी भांडी घेऊन येते. तिचे लक्ष पुष्पा व शिवनाथकडे जाते. काय ग, माझी वाट बघत होतेस वय? चल. तिचं लक्ष समोरच्या घरात जाते. शिवनाथची नजर पुष्पाच्या भोवती गोटाळत आहे हे पाहून ती चपापते. कुठल्या गावात गेलं तरी कावळे कुत्रे काय पाठ सोडित नाहीत. काय ग मावशे, तुझ्या शेजारलं घर कोणी बांधलं? अगं आदिनाथ, वावरात त्याचं घर होतं. तो मला म्हणला हित्त घर बांधायला दे. मग काय दिली जागा. मला सुद्धा तेवढी सोबीत झाली. बाप बेटा दोघंच असत्या. तो मशिनीजवळ उभा आहे तो आदिनाथ आणि तो मशिनीवर शिवणकाम करतोय ना, तो शिवनाथ. तुमच्या वाणी त्यांचं बी झालंय बघ. हे पोट्ट 5-7 वर्षाचं असताना त्याची बी माय खरचली. आदिनाथच्या जागी दुसरं कोणी असतं तर दुसरं लगीन करून मोकळं झालं असतं. पण या गाड्यानं लय घट्ट केलं मन बघ. अगं दुसरं लगीन केलं असतं तर त्यांना बायको मिळाली असती. पण तिनं तेव्हा या मुलाला कशावरून बरं बघितलं असतं? दुसरं लगीन करून आपल्याच हातानं आपल्या लेकराच्या जिनगाणीचा उन्हाळा केल्यावाने झालं असतं. काय ग मावशे, जातीनं शिंपी आहेत का ग ते? नाही ग, आपल्याच जातीचे आहेत बघ. अगं छंद म्हणून तो शिवणकाम शिकलाय. घरी येळ असेल तेव्हा शिवणकाम आणि शेतीचं काम असेल तेव्हा शेती काम. कामाला दोघे बाप बेटे भाग आहेत बघ. आहे चल की. तू इथली कामं कर, म्या भरते पाणी. अगं रत्ना, लेकराला काय घरात बसून ठेवणार आहेस वय? आहे ही माणसं कावळ्या कुत्र्यावानी दिसत नाही. चल तू. तिघी अंगणात येतात. कौतिक आदिनाथला हाक मारते. आदिनाथ, या दोघी माझ्या पाहुण्या आहेत. हितच राहायला आल्यात त्या. आजपासनं तुझ्या आड्यावर पाणी भरत्याल.
यांना कवा कधी काय लागलं तर नाही मानायचं नाही काय. अगं मावशे, तुझी पाहुणी ती आमची बी पाहुणी. वय वय, आपली ती समजा आणि पाणी भरा. चला तुम्हाला हे दाखवतो. आहे आड खूप खोल आहे ग. मी शेणते पाणी, तू नेऊन टाक. चालत. पुष्पे, आपला फवारा पाण्यापर्यंत पोहोचतच नाही. आता कसं पाणी शेंदायचं ग? ओ पाहुणं, तुम्ही आमची मजा बघताय वय. द्या की आम्हाला तुमचा पाहुरा आणून. आणतो की. कोणाशी जास्त लगट करायची नाही, सांगून ठेवते तुला. हा घे आमचा पोरा. आहे पाणी वडू वडू तुझे हात भरून येतात. त्यापेक्षा मी आज पाणी शेणते, तू नेऊन टाक. नग, मॅच शेणते, तू नेऊन टाक. काय ना, तू इथंच उभा राहणार आहे का? तुम्हाला कसली मदत लागली तर? मदत लागली तर आम्ही सांगू. तुमचं शिवणकाम चालू दे. शिवनात निघतो, मशीन फिरवून तिच्याकडे लक्ष जाईल अशी पोझिशन करून बसतो. पुष्पा समोरून पाण्याची एक घागर डोक्यावर घेत तर एक हातात घेत घरात जायला निघते. दोघांची नेत्रपत्र. घागर घेऊन पाणी असी जाता, घागर घेऊन पाणी असी जाता, तुईवर घागर पाथरली तुझ्या मुरलीने सुंदर, तुझ्या मुरलीने सुंदर, तुझ्या मुरलीने सुंदर. प्रवेश 2. आदिनाथ घर. आदिनाथ आणि कौतिक चहा पितायत. आदिनाथ, काय र तुम्ही चहात मीठ घालताव का? काय झालं ग? अरे चहा खारट लागती या. चाय शिवनातनं बनवली. तरीच मावशे, पाहुणे किती दिवस राहणार आहेत? तू काय रे जिज्ञासा करतोस? हे बघ, त्यांच्याबद्दल मला काय बी ठाऊ नाही. दोघी तशा तरण्यात आल्या. गावात तरस व्हायला लागला, हुन इथं आलं. अरे रंडी मुंडी बाई ती. कारभारी खचले तेव्हा ही पुष्पा गुडघे एवढी होती. तेव्हा आम्ही तिला म्हटलं दुसरा घरोबा कर, पण ऐकेल तर शपथ म्हणायची. नव्या दादल्यानी माझ्या पुष्पाला बघितलं नाही तर तिची जाळभात करायला लागलं तर उगा खटपीट होऊन बसली म्हणजे. अरे पदराखाली दिवा जपावा तसंच आपलं आहे या पोरीला रत्नानं. एकली होती तेव्हा लय रेटलं नेटानं. कावळ्या कुत्र्यापासनं स्वतःचं तरुण पण जपलं. पर पुष्पा वयात आली आणि अजून एक वजन वाढून बसलं. हिच्या अवतीभोवती कावळ्याची गर्दी वाढली या. स्वतःला जपू का हिला जपू असं तिला व्हायलं र. त्यातनं देशमुखांचा लांडगा लालसा अरे हिच्या मागे लागलं या. थोरल्या मोठ्याचं लेकरू काय म्हणता येईना, काय बोलता येईना. उगा इस्तवाला हात लावून भाजून घेण्यापरीस आपणच इस्तवापासून लांब जावं असा विचार करून ती हिथं आली या. ये बाकी बेस्ट केलं. वय. आतून पुष्पा झाडू मारीत येते. आंघोळ केल्यानंतर केस बांधल्यामुळे आकर्षक दिसते. ए आजे, आई तुला बोलवती या. तिला झुणक्याचा पिठाचा डबा मिळत नाही. बाबा, झाडासनी पाणी आज तुम्ही द्यायचं. माझ्याकडे शिवणकामाची अर्जंट ऑर्डर आहे. बरं काके, बघितलंस का आजकालची पोरं पालकासनी ऑर्डर द्यायला लागले ती. चल निघतो मी. वय वय, मी सुद्धा निघते. राधे तुला पुसतो घोंगडीवाला, राधे तुला पुसतो घोंगडीवाला, घोंगडीवाला ग कांबळीवाला, घोंगडीवाला ग कांबळीवाला, राधे तुला पुसतो घोंगडीवाला, राधे तुला पुसतो घोंगडीवाला, राधे तुला पुसतो घोंगडीवाला. ओ पाहुणी बाई, या गरीब शिंप्याकडे काहीतरी काम काढा की. काढीन की. कवा? अंगातलं झंपर फाटल्यावर. अगर काय? अगर हरवल्यावर हिच्या अंगाचं एक तरी जंपर फाटलं पाहिजे, नाही तर हरवलं पाहिजे. आपण हे जंपर लपून ठेवलं तर? शिवनात हळूच उठतो. झंपर वाळत घातले त्या ठिकाणी जातो. तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी, तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी, प्रीत तुझी रे नाही बरी, प्रीत तुझी रे नाही बरी.
तू पांढरून टाकले बांगडी माझी पिचली पिचली बांगडी माझी पिचली पिचली आये ए आये माझं झंपर कुठे दिसत नाही का माळवदावर वाळू घातलं होतं वाऱ्याच्या झोतानं उडू गेला असल नाहीतर घराकडून खाली पडला असल आतून शिवणात येतो आपला काही हात नाही असा मक्क चेहरा ठेवून मशीनवर शिवणकाम करीत बसतो मध्ये मध्ये लक्ष पुष्पा आणि रत्ना काय बोलतात याकडे शिवनाथ आमच्या पुष्पाचा झंपर वाळू घातला होता तो कुठं दिसत नाही बघ झंपर उचलून नेताना तू कोणाला बघितलंस का चाचा माझं तिकडं ध्यान नव्हतं मी शिवणकाम करीत होतो आता उद्या पोर माझी घालणार काय दोनच तर झंपर आहेत माझ्या पोरीचं झंपर चोरणाऱ्याचं वाटोळं होईल आये जाऊ दे ग मावशी तुम्ही जंपरचं कापड आणि माप दिलं तर मी नवं जंपर शिवून देईन तसे आज लई वायदे आहेत पण देतो शिवून काय रे गावात दुसरा कोण टेलर नाही का आहे ना पण त्यो कधी शिवून देईल याचा भरोसा नाही आये पाहुणे देतील की शिवून तुला पाहुण्याचं लयच कड बरं जा त्या गटोड्यात एक नवीन कापड आहे ते घेऊन ये पुष्पा धावत जाते व नवीन कापड घेऊन येते बाबा कुठं शेतात गेलं होय रे घरला आहेत की बोलवायचं का नग नग पुष्पा कपडा घेऊन येते व लगबगीने शिवनाथकडे जायला निघते पुष्पे मी जिती आहे ना वा देतो कपडा इकडं हे घे कापड कापड जरा हलकं दिसतंय हलका टेलर म्हटल्यावर कापड बी हलकच असणार ना वा आये कुणाची मापा काढण्यापेक्षा मापा द्यायची का तुला तर लयच घाय झाली हे बघ या कपड्याचं झंपर तुला आजच शिवून द्यावं लागल हिच्या अंगात वानिकीनी एकच झंपर आहे उद्या सकाळी आंघोळ करीन म्हणलं तर हिच्या अंगात घाललं दुसरं झंपर नाही बघतो कोशिश करून पण याच्या मापाचं कसं तुमच्या लेकीचं नवं जंपर शिवायचं म्हणजे तिच्या अंगाची माप लागतील ना शिव की अंदाजानं तिच्या अंगाला आलं म्हणजे झालं नाही का बाबा मी शिवलेलं जंपर तुमच्या लेकीच्या अंगाला येणं झालं अगर डगड झालं तर ती माझं बुसकट फोडील ना पुष्पे तुझ्या अंगातील झंपर काढून दे बरं काय अगं मला असं म्हणायचं आहे की घरला जा आणि माप घेईपर्यंत अंगाभोवती पदरला पेटून बस नग मला तशी बसायची लाज वाटते बरं मग तवर माझी चोळी घालतेस का तुझी चोळी माझ्या अंगाला किती ढगळी होईल बुजगावनं दिसल्यावानी मी दिसन बुजगावनं असं हे काय झालं घे शिवायला झंपर माझ्या समोरच माप घ्यायचे द्या मग शिंपी दादा घेताय ना व माप दादा रत्नाला ऐकू न जाईल अशा आवाजात माझं झंपर चोरला तो आठवण म्हणून ठेवणार वय झंपर चोर तिचे बोलणे ऐकून शिवनाथ अडबडतो माप घेताना ती रोमांचित होते लाजली कृष्णाला राधा लाजली लाजली कृष्णाला राधा लाजली लाजली कृष्णाला राधा लाजली प्रवेश तिसरा कौतिक घर सकाळची वेळ पुष्पा हाताच्या दुमडलेल्या घडीवर डोके ठेवून अंथरुणावर पडली आहे आतून शेतात जाण्याच्या तयारीने रत्ना येते पुष्पे ए पुष्पे येतीस का कामाला तू बी माझ्या संग मजुरीला आलीस तर 2 अजून पैक्यांची मदत होईल मला बरं नाही म्हणून सांगितलं ना व तुला हमेशाच कसं बरं नसतंय का ते मला काही विचारतीस मग कोणाला विचारू एखाद्या डॉक्टराला अगर जाण त्याला विचार एवढ्या साध्या दुखण्यावर इलाज करण्यासाठी डॉक्टरकडे जाणं आपल्याला परवडणार आहे का साधं दुखणं अगं ज्याचं दुखतं ना त्यालाच ते ठाव असतं अगं आई ग काय ग सकाळला 2 भाकर रगडताना तुझं दुखणं कुठे गेलं होतं नाही यायचंय तर येऊ नकस पण अगोदर एक कोल्ह्या कुत्र्यावानी इवळणं बंद कर आई रानात गेल्याची खात्री पडताच पुष्पा बाहेर येते शिवनाथ सुद्धा बाहेर येतो दोघांच्याही खाणाखुणा अगं ये की कशाला आडाचं पाणी न्यायला नग कुणी बघितलं तर पंचायत होईल अगं ये ग आपल्या दोघांच्याही घरला कुणी नाही आणि एवढ्या देणार बी नाही ते ओ पाहुणे तुम्ही काय समजावर नजर ठेवून असता वय फिल्मात पडल्यावर एक करावं लागतं
आणि तू कारण काय सांगितलं? तब्येतीचं. मग ये की इकडं, काय बिमारी आहे ती बघूया. नग म्हणून सांगितलं नव. तू बऱ्या बोलाने इकडे येतीस का मी तिकडे येऊ? नग नग नग, तुम्ही नका इकडे येऊ, मी आज तिकडे येते. पुष्पा आज जाते व घागर घेऊन बाहेर येते. लयबद्ध चालते पैंजणांचा आवाज. वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित झाले, डोळे मोडित राधा झाले, डोळे मोडित राधा झाले. ओ पाहुणं, तुम्ही आडावर पाणी न्यायला आला की माझ्याकडे बघायला आला? खरं म्हणलं तर तुझ्याकडे बघायला आलोय. आणि तुम्ही? खोटं सांगायचं तर मी पाणी न्यायला आले. आपल्याला असं कुणी हसताना बोलताना बघितलं तर? बघितलं. आता बिलकुल मागे हटायचं नाही. मी काय म्हणतो, आपलं एकमेकांवर प्रेम तर आहे ना? तुम्हा पोरीस ना असं काही विचारायला जावं की तुमची दात खिडीच बसते. अगं बोल की. पोरी गपगुमान बसली की विचारणाऱ्याने समजून जावं की वकार आहे म्हणून. मी याच उत्तराला ताणलेलो होतो. मग आता ताण मिटली नव. होय, तुमचा वकार आहे, माझा बी वकार आहे. मग आता थांबायची गरज काय? आता पुढे जायचं का? जायचं की, पण अगोदर माझ्या माईला विचारा. त्यांना मी विचारलं तर त्या परवानगी देतील का? तुम्ही कशाला तिला विचारता? मग कोणी विचारायचं? तुमच्या वडिलांनी. मी तुझ्या संग लगीन करणार म्हणून कळालं तर ते मला फाडून खातील. का? म्या माझ्या मामाच्या लेकी संग लगीन करावं असं त्यांच्या बी मनात आहे आणि माझ्या मामाच्या बी मनात आहे. अगं मग बरं आहे की, कुकूची कू मामाची लेक माझी बायको. मला मामाच्या लेकी संग लगीन करायचं नाही. मग कुणा संग करायचंय? तुझ्या संग. माझं लगीन होईल तर आता तुझ्या संगच होईल. तुझी तयारी आहे ना? वय हो, करासा जवळून द्यायचा. ती जवळ जाते व तो तिला जवळ घेतो. तेवढ्यात बाहेरून कौतिक, रत्न आणि आदिनाथ येते. पुष्पा खाऊ की गिळू अशा नजरेने दोघांकडे पाहते. पुष्पे, काय ग पाण्याच्या निमित्तानं तुझी ही खेळ चालली आहे तुय? काय ग सटवे, तुझं डोसकं दुखत होतं नव? अगं तुझी ही खेळ माझ्या ध्यानात आली होती म्हणून मी खातर जमा करण्यासाठी घराबाहेर पडले होते, शेतात जाण्यासाठी नाही. आणि अर्ध्या वाटेवर ना परत येताना तुमचे हे कर्तव्य दाखवण्यासाठी या दोघांनी घेऊन आले. शिवनाथ, तू आज नाहीच कपडे शिवले असशील ना बघ. काय ग एक पोट भाजे, शेवटी गुण उधळतेस ना. तुझ्या पायी मी किती खस्ता खाल्ल्या. माझी उभी उमर मी तुझ्यासाठी जाळली. मी माझा गाव सोडला आणि तू माझ्या डोळ्यात अशी धूळ फेकायलीस काय? तुला मी आता जिद्दीच ठेवणार नाही. रत्ना एक सनसनी चपकारा तिच्या गालात ठेवून देते. तेवढ्यावरच ती थांबत नाही तर संतापाने बेभान होऊन ती लाथा बुक्क्यांनी तिला मारते. रत्ना, अगं काय चाललंय तुझं? लेकराला मारून टाकतेस की काय? बरं होईल मेली तर माझ्या मागची कटकट तरी मिटल. रत्ना तरातरा आत निघून जाते. कौतिक पुष्पाला प्रेमाने जवळ घेते. ती आजी म्हणून तिला बिलगते. तिकडे आदिनाथ जळजळीत नजरेने शिवनाथकडे पाहतो. हळूहळू काळोख होत जातो. प्रवेश चौथा. रात्रीची वेळ. शेतातील एक पोपकंदील पेटतोय. रातकिड्यांचा आवाज. राधिकेचा रंग पाहुनी कृष्ण संग झाला, राधिकेचा रंग पाहुनी कृष्ण संग झाला. पहाट बसवर आपण आपल्या मळ्यातल्या खुपी दिसावा घेऊ आणि तांबडं फुटलं की पुढचा रस्ता धरू. तू आज माझ्या संग पडून येशील असं वाटलं नव्हतं मला. किती घायला आल्यावानी केलं तुम्ही. अजून महिना 15 दिवस दम धरला असता तर लय बिघडलं असतं का? कवा तरी आपल्याला लगीन करायचंच होतं, मग लगेच केलेलं काय वाईट? कवा करायचं वा आपण लगीन? उद्या सांजपासवर. पर लगीन कुठं करायचं आणि कसं करायचं? सकाळच्या बसनं तुळजापूरला जायचं आणि देवीच्या देवळात लगीन करायचं. तिथं आपल्या गोपायचा पोरगा माझा लई गष्टीतला आहे, त्याला आपल्याच लग्नाची संधी व्यवस्था करायला सांगायचं. चालत. मी काय म्हणतो, आता आपण खूप चिरायचं का? वारा झोंबाया लागलाय. नग, इथं खोपीच्या तोंडालाच बोलत बसू. पहाट पसवर बोलत बसायचं. बसू की, त्याला काय होत आहे?
नाहीतर असं करू, तू खोपीत झोप, नाही तर खोपीच्या तोंडाला झोपतो. अशा हालातीत मला नाही झोप यायची. पुष्पा गुडघ्यावर हनवटी टेकवते व मनाशी विचार करीत बसते. एवढा विचार कसला करतीस? मला मायची लय काळजी लागली या. तिला जेव्हा जाग येईल आणि मी घरात नाही म्हणून माझा शोध घेईल तेव्हा तिची काय हालत होईल व. घरातनं पळून जाणार ना असला विचार करायचा नसतो. अहो तिचा माझ्यावर लय जीव आहे. मी घरातनं बेपत्ता झाले म्हटल्यावर ती हातूनच धरील. आपण जास्त दिवस बाहेर थांबायचं नाही. आपलं लगीन लागलं की 2-3 दिवसांनी गावाकडे यायचं. आता मी आजराला म्हणतो. नग मला एकलीला भ्या वाटत. मग ये की जवळ, माझ्यावर विश्वास आहे नव. ये. शिवनाथ पुष्पाला जवळ घेतो. कृष्ण रंग जाहला रे हरी रंग जाहला, कृष्ण रंग जाहला रे हरी रंग जाहला. प्रवेश 5. कौतिक घर. सकाळची वेळ. झोपेतून उठून बाजूला पाहते, नंतर बाहेर येऊन पाहते, पण पुष्पा कुठेच दिसत नाही. जीव घाबरागुबरा होतो. कौतिकला उठवते. मावशे, ए कौतुक मावशे, काय झालं ग? पुष्पी घरात नाही. अगं इरापतीला गेली असल. वाड्यात समधीकडे बघितलं, बाहेरलं दार उघडं आहे. मी आदिनाथला विचारून बघते. मावशे, अगं शिवनाथ घरात नाही. सगळीकडे शोध घेतला, हाक मारल्या, पण कुठंच पत्ता नाही. अरे आमची पुष्पा बी घरला नाही. शिवनाथ आणि पुष्पा दोघे पळून तर गेले नाहीत ना? नाही नाही, असं काही होणार नाही. रत्नाचे अवसान गळते. भिंतीचा आधार घेत ती खाली बसते. आदिनाथ रत्ना दोघेही शांत. अरे देवा, आता काय करायचं? माझंच चुकलं. मी पुष्पाला घेऊन या गावात राहायला आले नसते तर कशाला असं झालं असतं. पोट्टा असं काय करेल असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं. लेकरं जीवाचं काही बरं वाईट तर करून घेणार नाहीत ना. परवा राज्याला मी तिला खूप मारलं होतं. तेव्हापासून ती माझ्यासंग धड बोलत सुद्धा नव्हते. त्याच राज्याला मी सुद्धा शिवनाथला बडवलं होतं. लेकर कुठे बी असू दे, पण सुखात असू दे. हे बघा, आता पश्चातापाचे पाडे उघडवून येड दवडवून काही उपयोग आहे का? अगोदर त्या दोघांचा तपास करा. पळून गेले असतील तर त्यांचा शोध काढून त्यांचं लगीन लावून द्यावं लागल. होय, आता कोणच्या बी हालतीत त्यांचं लगीन लावून द्यावंच लागल. त्यांचं पत्ता लागेपर्यंत दोघांनी लगीन केलं असेल तर बरंच आहे. नाही केलं असेल तर थाटामाटात लगीन लावून देऊया. ते समजा ठीक आहे, पण अगोदर तपास करायला बाहेर तर पडा. नातू दुखो आणि तयारी करून बाहेर पडते. आदिनाथ, मी तुला एक ठिकाण सांगते. सध्या माकणगावच्या देवीची जत्रा आहे. ते तुम्हाला तिथं खात्रीने सापडते. जत्रा रातची भरते, तोपर्यंत मी गावात चौकशी करून घेते. चालेल, पण मी काय म्हणते ऐक, आज जत्रेचा शेवटचा दिवस आहे, तेव्हा आपण तिघं बी जत्रेला जाऊया. माझं बी दर्शन घ्यायचं आहे. पोरांनी घरात असं पळून गेल्यावर जत्रेला फिरायला जाणं बरं दिसत नाही. मला बी तसंच वाटतं. ते रागू महिना तिकडं मजेत असतील आणि आपण थोडी फिरायला जातोय. आपण त्यासनी हुसकायला जातोय. तुझा आग्रीवत असेल तर जाऊया की. तुमचं काय म्हणणं? पुष्पाला केव्हा एकदा बघीन असं झालंय. ठीक आहे, मग दुपारी 1:30च्या एसटीनं माकणगावला जाऊया. तोवर मी माझी कामं उरकून घेतो. दुपारी आमच्याकडं जेवायला ये र. कशाला उगाच तरस घेता? त्याचा काय तरस आहे? आमच्या स्वयंपाकासंग तुझा बी स्वयंपाक करतो. तू दुपारी जेवण तर करणार ना व? माझं काय खरं आहे? करावं वाटलं तर उलसी काहीतरी करीन, नाहीतर तांब्याभर पाणी पोटात ओतून पडून राहील. मला बी काही खावंसं वाटत नाही. अरे ती दोघं तिकडं मजा मारणार आणि तुम्ही तुमच्या पोटावर अन्याय करणार. वा रे वा, त्या काय नाही. रत्ना, तू आम्हा तिघांचं दुपारचं जेवण करायचं आणि जत्रेत रात्रभर थांबावं लागणार आहे. तवा रोटी चटणी पण करून घ्यायची काय? वय वय. चला मग कामाला लागा. मी शेतात जाऊन वांगी कुडून आणते. कौतिक निघून जाते. रत्ना डोक्याला हात लावून बसली आहे. आदिनाथ आत जायला निघतो. मागे वळून पाहतो. रत्ना रडते. तो माघारी फिरतो. तिच्यापाशी येतो. आता रडून काय बी उपयोग होणार नाही.
हिला त्याचीच तशी इच्छा आलं म्हणायचं आणि गपचूप बसायचं. सांभाळा स्वतःला. अहो आपल्या पोरांनी काय थोडंच गुन्हा केलंय, त्यांनी पिरेम केलंय. पिरेम आणि पिरेम करणं काय गुन्हा असतोय? चला उठा. रत्ना हळूहळू उठते. आज जायला निघते. आदिनाथी जायला निघतो. तो मागे वळून तिच्याकडे पाहतो. ती अगतिक. तो पाहत असतानाच काळोख. प्रवेश 6. संध्याकाळ. जत्रेत जसे आवाज ऐकू येत आहेत तसे आवाज ऐकू येतात. देवीचा जयघोष, खेळ, रहाट पाळणे, तमाशा, लावणी. रंगमंचावर प्रकाश येतो तेव्हा एका बाजूला जत्रेतला प्रकाश दिसतोय. गडबड गोंधळ ऐकू येतोय. आदिनाथ आणि रत्ना दोघेही फिरत फिरत एका आडोशाला येतात. जत्रा ऐकून झाली पण शिवनाथ पुष्प कुठे दिसले नाही. मला बी दिसले नाही. मोठे असे बेपत्ताशी कुठे गेले असतील व? अजून जत्रेत आले नसतील. रातच्या येतील. मावशीला देवळात बसून आलं ते बरं झालं. वय वय तिनं तिथं रोटी बी खाल्ली. तुम्हाला बी भूक लागली असेल ना? नाही नाही, मोठे असे घर सोडून गेल्यापासून भूक पण गेली आहे. असं म्हणून कसं चालत? चला एक एक रोटी खाऊ आणि इथंच खाऊन घेऊया. तर माणसांचा वावर बी कमी आहे आणि इथं खालच्या अंगाने हिर आहे. घेऊन येऊ का तांब्यातलं पाणी? मग खाऊन झाल्यावर जाऊ की. रत्ना भाकरीचे गाठोडे सोडते. एक भाकरी घेते व तिच्यावर चटणी ठेवून त्याच्या हातात देते आणि स्वतः शांत बसून राहते. तुम्ही जेवत नाही का? तुमचं होऊ द्या, मी मागणं जेवण. अबे जेवा की संगच, कोण बघायला? ती आपल्या गुडघ्याचा आडोसा करून खाली मान घालून जेवायला सुरुवात करते. हा पोरट्यानं मला लई कोंड कशी पाडल्या बघा. तुम्हाला ठाव नाही रत्नाबाई, हा पोट्या पायी मला कसा काढल्या. माझा हा सिंगरात चालता बोलता झाला ना झाला तर याची माय करत. अहो दुसरं खटलं करावं म्हणून तेव्हा मग वाटायचं. आपण दुसरं खटलं केलं तर आपल्याला सुख मिळेल. ह्याला सावत्र माहिता जाच होईल म्हणलं. उमर मी याच्यासाठी जळ ठेवली. ह्या पोट्याला मिसळ फुटली ना फुटली तर याने असं केलं. माझं बी असंच झालंय व. ही काठी गुडघ्या एवढी होती तेव्हा हिचा बाप गुजरला. हिला माझ्याशिवाय ना कोणाचा आधार ना आसरा. किती जीव लावला मी हिला. हिच्या सुखापायी मी दुसरा घरोबा केला नाही. पण हिला मला असं मध्येच जागा दिला. दोघांनी असं काय करायची गरज होती का बरं? ते दोघं आपल्याकडे आले असते आणि आम्ही लगीन करणार म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं असतं तर नाही वय करीत आपण त्यांना लगीन करायला परवानगी दिलीच असती की. दोघेही काही क्षण दुःखात बुडून राहतात. चला ऊन उतरायला आलं. चला आता आणि असं आलोच हा तर जत्रा तरी बघून घेऊ. दुपारी 3 वाजता इथं आल्यापासून पोट्यांचा नुसता तपास घेत फिरलो. आता मला एक सांगा रत्नाबाई, आपण आपल्या पोट्या पायी इतका कसला काढल्या. उभी उमर जळ ठेवली. मोडलेले संसार आपल्याला उभे करता येत असून बी आपण केले नाही. आखरीला आपल्याला काय मिळालं? जवानीत आल्याबरोबर दोघं बी आपल्याला काढून गेले का नाही? होय बरं का, असं झालंय खरं. मग आता तरी आपण आपल्या सुखाचा विचार का करू नये? ते खरं झालं. पण आपल्या दोघांना जत्रेत फिरताना ओळखीच्या कोणी बघितलं तर? रत्नाबाई मला एक सांगा, दुपारी 3 वाजल्यापासून आपण जत्रेत फिरला तर कुणी आपल्या ओळखीत दिसले का? नाही तर मग झालं तर अहो जत्रेत आपल्या ओळखीचं कुणी आलंच नाही तर आपल्याला बघतीलच कसं? ते बी खरं आहे. मग चला तर. चला आज आपण रहाट पाळण्यात बसायचं का? नको नको, मला घाट पाळण्याचा भ्या वाटतं. मी तुमच्या संग आहे ना बा. असं म्हणताय मग चला तर. दोघेही चालायला लागतात. एवढ्यात रत्नाच्या पायात काटा रुततो. अगं ऐक आहे. काय झालं मग? पायात काटा रुतला. पाय दाबा बघू. बसा. बाबळीचा काटा आहे. पिन असेल तर द्या, मी काढतो.
आदिनाथ तिचा पाय आपल्या मांडीवर घेतो व काटा काढतो. ती रोमांचित होते. रुतला पायी काटा त्या आडवाटा, तो नंदाचा कारटा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून तू काटा काढिला. हो रुतला पायी काटा त्या आडवाटा. प्रवेश 7. आदिनाथ आणि कौतुक घर. सकाळची वेळ. विहिरीच्या कठाड्याजवळ आदिनाथ उभा आहे. तेवढ्यात घागर घेऊन रत्ना येते. मी आधी येतो की पाणी शेण. राहू दे की, तुम्हाला कशाला त्रास? शिवनाथ आणि पुष्पा आज येतील नव. आज रघु भेटला होता आणि तो म्हणत होता शिवनाथ आणि पुष्पा जत्रेत भेटली होती. आणि पुढे म्हणला तुमचं नातं आता इनिमयाचं झालंय, दोघांनी बी लगीन केलंय. दोघांचं नवा घरला यायचा विचार आहे. येतील तेव्हा येतील, करू दे मजा. रत्नाबाई, मला एक सांगा, काल जत्रेत मजा आली ना बा? खानावळीत रातचं जेवण, मिठाई, सर्कस, सिनेमा आणि शेवटाला रहाट पाळणं. तशी मजा आली, पण रहाट पाळण्यात बसल्यावर तर जीव नुसता घाबरा कुठे झाला होता, भोवळ आल्यावानी झालं होतं. म्हणून तर सारखं सारखं माझ्या अंगावर झुकत होता की. आवडत नव्हतं तर द्यायची ना ढकलून. तुम्ही सुद्धा अगदी फिरमाला आदर देत होता की. मला सुद्धा लई भारी वाटत होतं बघा. शेवटी जवळ आल्यावर तर इतकं बरं वाटलं म्हणून सांगू. आज मला हे गुपित कळलं जत्रेमधलं धक्क्याचं. चला काहीतरी लयच लाडत आलं. जत्रेत न आल्यापासनं डोक्यात पिरिमाचा भोंगा चिरल्यावानी झाला आहे. घरात कशातच लक्ष लागत नाही. सारखी नजर तुमच्याकडेच जाते आणि काळीच धपापायला सुरुवात होते. पिरेम पिरेम म्हणतात ते हेच नवं का? काय ठाव? तुमच्या मनात काय चाललंय? जसं काय तुम्हाला ठाव नसल्यावानीच पुसायला. तुमच्या मनातलं मला कसं ठाव असं? माझ्या मनातलं तुम्हाला ठाव नसल, पण तुमच्या मनातलं तुम्हाला ठाव असेल नवं. माणसानं आपल्या मनात काय आहे ते अगोदर सांगावं, दुसऱ्याच्या मनात काय आहे ते नंतर पुसावं. तुझ्या संग संसार करावा असं माझ्या मनात. काही क्षण शांतता. याच वेळेला शिवनाथ आणि पुष्पा बाहेरून येतात. त्यांचे बोलणे चोरून ऐकतात. तू नाही म्हणलीस तर मला दुःख होईल, पण तुझ्या मताचा आदर करून ह्या माझ्या मनाची समजूत काढ. मला सुद्धा तुमच्यासह मोहतूर करायचं वाटतंय, पण आपण मोहतूर केला तर आपल्या लेकरांना आवडेल का? आपण त्यांना तसं सांगायचं नाही. गपचिप कुठंतरी पिकट पडून जायचं आणि त्यांच्या परभऱ्या लगीन करून मोकळं व्हायचं. नग तसं करणं बरं दिसायचं नाही. शिवनाथ पुष्पा घरातनं पळून गेली, आपल्या परभऱ्या लगीन करून मोकळे झाले. तेव्हा ते बरं दिसलं का? त्यांची गोष्ट वेगळी होती, आपली गोष्ट वेगळी आहे. बरं तुमचं कसं इच्छा आहे? आपण शिवनाथ पुष्पाला आपल्या मनातलं सांगू. जे काय करायचंय ते त्यांच्या विचारानं करू की. आणि आपल्या मुद्राला त्यांनी विरोध केला तर? तसं काय बी व्हायचं नाही. आणि तसं काही झालंच तर काय करायचं आणि कसं करायचं ते तेव्हा बघू की. चला निघते म्या. एक घागर भरायला किती हा तिरंग. रत्ना घागर घेऊन निघते. आदिनाथ तिच्या पाठोपाठी जातो. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने राधा गवळण वावरली तुझ्या मुरलीने सुध पुरवरली, तुझ्या मुरलीने सुध पुरवरली. का हसायला? हसू नका तर काय करू? तुझ्या मायचं आणि माझ्या बाबांचं मोतूर झाल्यावर किती गंमत होईल ना? कसली गंमत? तुझी माय माझी माय होईल. अहो वय की, माझ्या ध्यानातच आलं नव्हतं. अजून एक नातं तुझ्या ध्यानात आलेलं दिसतच नाही. कोणचं? तुझी माय तुझी सासू होईल की. अहो खरंच की, हे तर मुळीच ध्यानात आलं नव्हतं. माखन गावच्या जत्रेत आपला तपास करायला गेलते ना व, तवाची भानगड झालेली दिसती. अहो भानगड काय म्हणता? तुमच्या माझ्या माय मराठी बापा संबंधी बोलता, नीट बोला. जत्रेत या दोघांची भानगड झालीच नसल, हे कशावरून? भानगड? खबरदार पुन्हा भानगड म्हणाल तर. अगं मी तुझी थट्टा केली.
तुला किती राग येतो ते बघितला. बरं बाबा, चुकलं माझं, हात जोडू का? राहू दे. बरं मी काय म्हणतो, माझ्या बाबांचं आणि तुझ्या मायचा हा मामला ऐकून तुला राग नाही आला? एरवी कुणाने लेकरांनी आपल्या मायबापांची ही भानगड नाही प्रेम बघून नक्की असता. राग कशाला येईल? आपल्यासाठी त्या दोघांनी आपली पुरी जिंदगी जाळली, मग त्यांच्या भल्याचा विचार आपण करायला नको का? या बाबतीत आपल्या दोघांचा बी एक विचार आला, हे बरं झालं की. मात्र एक गोष्ट आहे. कोणची हो? आपल्या दोघांचा एक विचार असला तरी त्यांनी मोतूरचा विषय काढला की तू पाठिंबा द्यायचा आणि मी विरोध करायचा. का? गंमत म्हणून. बघूया तरी त्यांची काय गालमेल होती ती. चालल, पण जादा ताणायचं नाही हा. नाही ताणणार. चल आता मड्यात जाऊ. चला. दोघेही निघतात आणि काळोख. प्रवेश 8. कौतिक आणि आदिनाथ यांचे घर. दुपारची वेळ. कौतिक ओट्यावर गोधडी शिवत बसलीये. शिवनाथ शिवणकाम करतोय. पुष्पा ब्लाऊजचे काच करते. रत्ना तांदूळ निवडते. आदिनाथ काथ्याची दोरी वळतोय. आदिनाथ आणि रत्नाची नेत्र पल्लवी. शिवनाथ आणि पुष्पा दोघांची मजा बघतायत. आदिनाथ रत्नाला मोहतूरचा विषय कौतिककडे काढ अशी खुणवा खुणवीने सांगते. मावशे, काय हे ग? मावशे, काय ग? मी आता दुसरा घरोबा करा म्हणते. या बया, म्हणजे आता तुला बी थेर सुचलेत का? हे थेरा नवं मावशे, पुष्पाचं लगीन झाल्यावर मी दुसरा घरोबा करणारच होते. बरं, मग पुन्हा सांग घरोबा करायचा विचार आहे? हे आपल्या शेजारी. कोण? आदिनाथ? त्याची तयारी हाय ना? काय रा आदिनाथ, इकडे या की. काय म्हणते मावशे? आमच्या रत्नासंग मोहतूर करायला तू तयार आहेस का? तुझं काय म्हणणं आहे? मी काय म्हणणार, तुम्हा दोघांचं मोहतूर झालं तर मला आनंदच होणार आहे. अरे पण लेकरांचं काय? त्यांचं काय विचारायचं? आपल्या लेकरांपायी तुम्ही एवढं झिजला, पण येळ आली तेव्हा त्यांनी थोडीच तुम्हाला पुसलं होतं. मग तुम्ही तरी कशाला त्यांचा विचार करता? हे बघा, तुमचं ठरलंय नवं मोहतूर करायचं, मग कुशाल कर. कोण विरोध करतं त्याला मी बघते. जो विरोध करेल त्याला काटून सटकावते बघ. शिवनाथ पुष्पाला डोळा मारून ताडताड चालत कौतिकच्या ओट्यावर येतो. बाबा, तुम्हाला हे बरं दिसतं का? काय झालं रे? तू एवढ्या रागालाच का आलास? तुम्हाला हे बरं दिसतं का? त्या दोघांना सांगा मला. तुम्ही आणि सासूबाई मोहतूर करणार असाल तर मी त्याला विरोध करणार. पुष्पा, ऐकलीस ना तुझ्या मायची आणि माझ्या बापाची करतूत? सांगेस नी आपली या मोहतूरला संगती नाही म्हणून. मामासाहेब माझ्या माई संग मोहतूर करणार असतील तर मला आनंदच आहे. माझा बाप देवा घरी गेल्यापासनं माझ्या माईची परवड झाली आहे. तिला आता तरी सुखाचे दिवस दिसतील. म्हणजे या दोघांनी एकूण एका संघ मोहतूर करावं असं तुझ्या बी मनात आहे तर? वय आगापर्यंत दोघांचं वय काय, नातं काय? गावातले लोक आपल्या तोंडात शेण घालतील. आपण आपलं तोंड बंद करून घेऊ की? तू घे तुझा थोबाड बंद करून, मला नाही जमायचं. लोकांचं तू एवढं काय घेऊन बसलास? लोक दुतोंडी मांडुळवाणी असतात. अरे तुम्ही दोघांनी लगीन केल्यावर ही दोघं तुम्हाला एका शब्दाने तरी बोलली का? मग तू तोंड उचलून एवढं का बोलतोस? तुझ्या पायी किती खास्त खाल्ला तुझ्या बापानं, त्याचा असं पण फेडतोस होय रे? हे बघ मावशी आजी, तू किती बी समजूत घातलीस तरी मी हे मोहतूर होऊ देणार नाही म्हणजे नाही. आदिनाथ रत्नाकडे पाहते. तिचा चेहरा उदासवाणा. ती उठते आणि घरात जायला निघते. मी उद्याच माझ्या गावाला निघते. मला नाही करायचं हे मोहतूर. थांबा रत्नाबाई, आपल्याला आता कोण अडवतो तेच बघतो मी. भडव्या, लई माजलास का? तू आमच्या मंत्राला विरोध करणार होय रे? या रत्नाबाई सांगतो मोहतूर करणार म्हणजे करणार. आता हिच्या पुढे आडवा आलास तर त्याचं नतीजा चांगला निघायचा नाही, सांगून ठेवतो. याला म्हणत्यात खरं खुरं प्रेम. आता हे अन काय? अव आमच्या यांचा एक खोटा खोटा विरोध होता. अव लेकर प्रेमात पडल्यावर काय काय मायबाप विरोध करतात. मग मायबाप प्रेमात पडल्यावर लेकरांनी विरोध करून बघावा असं यांच्या मनात आलं, म्हणून ही गंमत केली. अगं माझ्या तोंडून करत शिवी बाहेर पडली. चालायचं की. तुम्ही माझ्यासाठी एवढं झिजलात, मग एक शिवी दिली म्हणून काय बिघडणार आहे? तुमचं प्रेम खरं होतं म्हणून शिवी बाहेर पडली नव. आदिनाथ, पोराने तुझ्या प्रेमाची परीक्षा घेतली बरं. आहे आता तरी तुझ्या मनासारखं झालं नव?
तू येणला आता आई म्हणायचं नाही, मग काय म्हणायचं? तू येणला आता आत्याबाई म्हणायचं. मी आईला आत्याबाई म्हणाल्यावर तुम्ही काय म्हणायचं व? म्या येणला आता आहे म्हणायचं. तुम्ही सगळे नात्यात अडकून पडा, तोवर मी तुमचं तोंड गोड करते. सुखाने संसार करा. वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासरी, वेडी झाली राधा ऐकून बासरी. हे वाजवितो पावा, हे वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासरी, वेडी झाली राधा ऐकून बासरी, वेडी झाली राधा ऐकून बासरी. पडदा. मी ध्रुव पगारे, मी शिवनाथ हे पात्र साकारले. सोनाली राजे पुष्पा. नैना मेहता कौतिक. रचना कृतिका भोईर. आधी ओंकार कोचरे. मी विठ्ठल सावंत, रारा बोर्डे मराठवाड्यातले लेखक. आता मी तसा मालवणी माणूस आहे, मी मालवणी लिहितो. एक मुलांच्या तोंडातून ही अशी भाषा सुद्धा गेली पाहिजे. भाषा बोलीभाषा थोडा नष्ट होत चालली आहे. तर मराठी, आता मराठवाड्यातल्या भाषेत तुम्ही मला बरेच लोक तू मराठी भाषा कशी आत्मसात केली. तर मी मराठवाड्यात बरेच कथा संग्रह वाचला, ते लिहून ठेवतो मी. आता मी आता सुद्धा एक मी कथा म्हातारगाव म्हणून मराठवाड्यातल्या भाषेवर कथा एकांकिका लिहिली, तिला सुद्धा आता बक्षीस मिळालं आणि ते सुद्धा पुण्यात वगैरे करतायत लोक. तर म्हटलं आपण असं ते आव्हान स्वीकारावं. हा भाषा जर नष्ट होत गेलं तर त्या भाषेतलं गोडवा लोकांना कळणार. आता ही ऐकताना तुम्ही नाट्य नसतं, ते भाषेत एक गोडवा होता, तर तुम्ही कळून करा. दुसरी गोष्ट ही लिहिताना मी ती गवळणी का टाकली आहे त्याच्यात, कारण हे राधाकृष्णाचं प्रेम हे शुद्ध प्रेम असतं, याच्यात प्राथमिक लो असतं, याच्यात तसे कुठे असं भावना शुद्ध असतात, त्या वासनांत नसतं त्या. तर ते प्रेम घेऊन ह्या गवळणी त्या मध्ये टाकल्या. कारण कसं असतं की त्याला एक रंग देते नंतर, आणि त्या दोघांचं प्रेम. आता ही सादर करताना ती वेगळी गंमत येणार. कारण आता आज पहिल्यांदाच मी बसतोय सगळं, आता आज सकाळी आलो आणि बसलो आपण हे करायला. तर आता प्रॅक्टिस केली पाहिजे तर अजून त्याला एक रंग देईल, मजा येईल. आणि एकांकाही 35 मिनिटं, आता मी एकदा दीर्घांक म्हणून केला, ती 35 मिनिटात रंगदार करून ती बसवायला गेलो तर अजून मजा येते. सर ते करतील, राजेश देशपांडे सर त्याच्यावर मेहनत करून ते करतीलच. पुढे बोलीभाषेला एक चांगली, कारण आपण काय होतं बोलीभाषा स्पर्धा म्हटलं की जास्तीत जास्त मालवणी भाषेचा लोक करतात. त्या मराठवाड्याची भाषा, तर मी कसं कोकणात जाते ते शिकायला पाहिजे कुठलीही भाषा. असं म्हणायचं नाही की मला हे येत नाही ते नाही, काय कठीण नसतं. मुलांनी चांगलं वाचलं म्हणजे आज मला तुम्हाला असं आवडलं असेल, कारण कुठे असं एक ती भाषा आत्मसात केली त्या मुलाने. खरोखर त्यांचं सगळ्यांचं मी कौतुक करतोय. आणि आमचे नरेश तांबे त्यांनी सुद्धा चांगले. आता अचानकच आम्ही बसलो साथ द्यायला, जेव्हा प्रॅक्टिस असते तेव्हा आपण खूप चांगलं करू शकतो. पण आता शेवटी ते आपल्याला स्वीकारायला पाहिजे सगळ्या गोष्टी. चांगलं वाचलं रे पूर्ण, म्हणजे असं बरं वाटलं मला सुद्धा तुमच्या समोर संध्याकाळ शेअर करायला. धन्यवाद. तुमची